गोहत्या बंदीचा सत्कार आणि महाठगाचा तपास, तरी देखील एसपी गार्गी गुन्हेगार. बदलीमागचं गूढ नक्की आहे तरी काय? अहिल्यानगर हादरलंय. नाशिकचा महाठग अशोक खरात, ज्याला परदेशात पळून जाण्यापासून रोखलं, रुपाली चाकणकरांच्या दबावाला भीक न घालता ज्याचा पर्दाफाश केला, त्या जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गेंची 1 वर्ष मुदतपूर्वीच बदली. गोहत्या बंदीसाठी सत्कार होत असताना, जनतेतून कौतुक होत असताना, राजकीय तक्रार नसताना गार्गे साहेबांचा गुन्हा नक्की आहे तरी काय? प्रामाणिकपणे तपास करणे हा गुन्हा ठरलाय का? मुख्यमंत्री फडणवीसांनी SIT नेमली, पण तपास करणाऱ्यालाच हटवलं. ही रिवार्डची पद्धत आहे का? दिल्लीपर्यंत पोहोचणाऱ्या यंत्रणांचा तर हा प्रताप नाही ना. सेटिंग नाही, वाद नाही, तक्रार नाही, मग बदली का? अहिल्यानगरकरांना तुमच्या हिरोला का शिक्षा? उत्तर द्या. 1. खरातला पकडलं, स्वतःची खुर्ची गमावली. SP गार्गे प्रकरणातील सर्वात मोठा धक्का. 2. 1 वर्ष 0 तक्रार, 100% प्रामाणिकपणा, तरी SP गार्गेंची बदली का? चाकणकरांच्या दबावाला झुगारलं, खरातांना अडवलं, बक्षिसाऐवजी बदलीच का?